रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोहाणे गावात पर्यावरण दिनानंतरच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोप आता समोर आलाय। रस्त्यालगत रचून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगामुळे वनविभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे सुरुवातीला वृक्षतोडीस परवानगी नसल्याचं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासात भूमिका बदलल्यानं या प्रकरणातील संशय आणखीन गडद झालाय। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। जगभरात वाढत्या तापमान वाढीमुळे हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत। वृक्षतोड हे त्यामागील प्रमुख कारण मानलं जात असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। मात्र दुसरीकडे काही ठिकाणी लाकूड माफियांचं जाळं या प्रयत्नांनाच हरताळ फासत असल्याचा आरोप होतोय। नुकतंच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनही साजरा करण्यात आला। वन विभागानं वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले। मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात खेड तालुक्यातील मोहाणे गावात मोठ्या प्रमाणात तोडलेल्या झाडांचं लाकूड रस्त्यालगत साठवून ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलंय। एका बाजूला हवामानाचं पूर्णपणे गणित हे बिघडताना दिसतंय आणि त्याला प्रमुख कारण हवामान बदलामध्ये जी वृक्षतोड आहे ती असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय धक्कादायक प्रकार आपल्याला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये अनुभवायला येतो। माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे। वृक्षतोड करून या ठिकाणी जे त्याचे जे गठ्ठे आहेत ते या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत रस्त्याच्या बाजूला। सातत्याने या ठिकाणी हवामानावर होणाऱ्या परिणामांमध्ये वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होताना दिसते पर्यावरणप्रेमींकडून। परंतु दुसऱ्या बाजूला सरकारचाच वन विभाग जो आहे तो अशा प्रकारे बेदरकारपणे होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी होताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय। या प्रकरणी वनाधिकारी उदय भागवत यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता सुरुवातीला त्यांनी संबंधित वृक्षतोडीस कोणतीच परवानगी नसल्याचं सांगितलं। त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामाही करण्यात आला। मात्र काही तासातच अधिकृत भूमिका बदलत वृक्षतोडीस परवानगी असल्याचं, मात्र लाकडांच्या वाहतुकीस आवश्यक परवाना नसल्यानं संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। या प्रकारे आम्ही चौकशी केली काल दिनांक 21 जून रोजी। तर त्या चौकशीमध्ये संजय मोरे म्हणून आहेत आणि गणेश जाधव यांनी ते चाटवमधील शेतकऱ्याकडून मालकी घेतली होती खरेदी करून, त्याची रिसर्व परवानगी घेतली होती झाडतोडीसाठी। परंतु तो माल त्याने कुठली वाहतुकीची परवानगी न घेता त्यांनी तिथून जो मोहाणे या ठिकाणी संजय मोरे आहेत त्याच्या घराशेजारी त्याने आणून ठेवला आणि त्याबद्दल मिळालेल्या तक्रारीनुसार किंवा कंप्लेंटनुसार आम्ही तो माल जप्त करून गुन्हेगार केलेला आहे आणि भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2) नुसार कारवाई आम्ही केलेली आहे। वन विभागाच्या या बदलत्या भूमिकेमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले। जर वृक्षतोडीस परवानगी होती तर ती सुरुवातीला नसल्याचं का सांगण्यात आलं आणि जर परवानगी नव्हती तर काही तासातच भूमिका का बदलण्यात आली, या प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत। दरम्यान सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर या प्रकरणाची तुलना पुष्पा चित्रपटातील लाकूड तस्करीच्या कथेशी रंगवली जाते। काही प्रभावशाली घटकांच्या पाठबळावर लाकूड माफिया कार्यरत असल्याची चर्चाही रंगू लागली असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येते। मोहाणे गावात ठेवलेला लाकूड साठा आणि वनविभागाच्या भूमिकेवरून निर्माण झालेले प्रश्न आता अधिक गंभीर बनले आहेत। पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना यामधील दरी किती मोठी आहे हे मोहाणे गावातील या प्रकारानं दाखवून दिलंय। अनुज जोशी, पुढारी न्यूज, खेड, रत्नागिरी।